तर काय म्हणता पोट्टे, आज आपला डेली ब्लॉगचा 5वा दिवस आहे. आज गुरुवार आहे, तर घरी गजानन महाराजची पूजा मांडली होती. मग काय वाचलं पारायण, पायात घातले बुटं, निघालो दुकानात जायसाठी. आज आपल्याला शेगावला जायचं आहे, कारण आज आपल्या वारीचा 5वा गुरुवार आहे. मग काय दुकानात येऊन पोहोचतो, तर हे काका 500 मधल्या काय माहित बा किती विटा उचलून राहिले होते आणि किती नाही. तर थोडे उचलतो म्हणे बाबू म्हणे. मग पप्पाला फोन आला इंजिनियरचा, घराच्या घरकुलचा कागदपत्र द्यायले. मग पप्पासोबत गेलो इंजिनियरच्या इथं. पप्पानं कागदपत्र दिले, त्यांच्यासोबत बोलचाल झाली जराशी. मग निघालो आपण घरी यासाठी. मग घरी येऊन पोहोचतो, तर मग भूमी म्हणे मला कॉलेजला सोडून दे म्हणे. मग काय काढली गाडी, आपल्या हातात घेतला हँडल आणि निघालो भूमीला कॉलेजला सोडायसाठी. मग भूमीला कॉलेजला सोडून दिलं. मग आली संध्याकाळ. मग संध्याकाळी आपल्याला जायचं होतं शेगावला. मग ट्रेनमध्ये येऊन पोहोचतो, त्या बाया झगडून राहिल्या, तुम्ही झगडे पालाशा करते आता. बायांचे भांडणं सरलेच होते, की मग काकाला उभे होते. काका म्हणे तू म्हणे लहान आहे म्हणे माझ्यापेक्षा म्हणे, तू आता माझ्याकडून जरा 2-3 ज्ञानाच्या गोष्टी घे म्हणे. मग काका काकाचं बोलणं झाल्याबरोबर आपल्याला दिसला अमरावतीचा स्पायडरमॅन, खाली येड्याची भरती आणि वरतं पागलाची जत्रा. काय म्हणावं लेकराला काय समजत नाही. मग आपण येऊन पोहोचलो शेगावले आणि ऑटोत बसलो. ऑटोत एवढी गर्दी की पाय ठेवायला लागला. आणि मग काय गजानन महाराजच्या मंदिरात येऊन पोहोचलो. मग आज गर्दी आहे म्हणते, भाऊ म्हणते लवकर दर्शन येत म्हणते. पण तुम्हाला माहित आहे 30 मिनिटं म्हणजे 30 मिनिटं. बरोबर 30 मिनिटं लागली दर्शनाला. बाहेर येऊन पोहोचलो, व्हिडिओ काढले, जरासे फोटो काढले. मग निघालो वापस स्टेशनवर जायसाठी. मग ऑटोत बसलो. ऑटोत बसून आलो आपल्या टी.आर. शर्माच्या कचोरीवाल्यावर. म्हणे कचोरी खास लागते म्हणे, त्याच्याशिवाय आपल्या शेगावला येणं पुण्यच नाही म्हणे. मग काय शेगावची कचोरी खाली, भाऊ इथे एवढी गर्दी राहते, हे सगळ्यात जुनं शेगाव कचोरीचं सेंटर आहे. मग आलो आपण स्टेशनवर. आता आपण चाललो घरी. तर धन्यवाद. पुढच्या ब्लॉगसाठी समोरचा व्हिडिओ पहा.